गुड मॉर्निंग. माझं नाव श्वेता. मी पनवेलमधून एक छोटीशी होम बेकर आहे. आज संडे होता. आज मला 3 केकच्या ऑर्डर होत्या. 2 केक होते आणि एक ब्राउनी होती. पटापट उठून फ्रेश झाली आणि ते मी पहिला नाश्ता करून घेतलं कारण मला प्रचंड भूक लागली होती. त्यानंतर मी माझं आवरलं आणि जेवणाच्या तयारीला लागले. हा माझा फर्स्ट मिनी व्लॉग आहे, त्यामुळे काही चुकलं तर तेवढं ॲडजस्ट करून घ्या. आज संडे होता. नॉनव्हेज खायची इच्छा नव्हती. म्हटलं झटपट होणारी डाळच बनवूया. आणि माझ्या घरी दुपारी माझ्या मिस्टरांची मावशी येणार होती, त्याच्यामुळे मग टाईम देखील कमी होता कारण केक्स पण बनवायचे होते. संध्याकाळी मार्केटला पण जायचं होतं, म्हणून इथे झटपट होणारं जेवण बनवते. वरण लावलं कुकरला आणि दुसऱ्या साईडला मी इथे भात देखील ठेवला आहे. आता जेवण होते. या ठिकाणी बघा डाळ शिजली आहे. आपला राईस देखील झालेला आहे. आता जेवण झालं. आता मी इथे केकच्या तयारीला लागले. रेड वेल्वेटचा बेंटो केक होता, त्यासाठी बॅटर बनवून घेतलं आणि हा केक आहे तो मी कुकरलाच लावते कारण पहिला मला हा एकाच केकची ऑर्डर होती. हा बेस झाल्यानंतरला मला एक ब्राउनी आणि अजून एक हाफ केजी गुलाबजाम रबडी केकची ऑर्डर मिळाली. इडलीसाठी तांदूळ आणि डाळ भिजत घालायला विसरली सकाळी, म्हणून मी आत्ता भिजत घातली. आणि इकडे पहा 15 मिनिटांमध्ये आपला रेड वेल्वेटचा बेस तयार झाला. त्यानंतरला मी म्हटलं होतं तुम्हाला की मला 2 नंतर ऑर्डर आल्या, त्याचे देखील बेस मी लावून घेतले. हा आहे गुलाबजाम रबडी केक, तो मी तयार करून घेतला. आणि ही आहे आपली चॉकलेट वॉलनट ब्राउनी. आजच्या सर्व ऑर्डर ज्या आहेत त्या मला पनवेलमधूनच मिळालेल्या होत्या आणि सर्व कस्टमर घरी येऊन केक घेऊन जाणार होते. तर जो गुलाबजाम रबडी केकचा जो व्हिडिओ आहे तो मी तुमच्यासोबत लवकरच शेअर करणार आहे डिटेलमध्ये, जो कसा बनवला आहे. संध्याकाळी 6चा टाईम दिलं होतं. 6ला कस्टमर केक न्यायला येणार होते. ते 6:15ला घरी आले आणि मी केक हा पॅक करून ठेवला, केक आणि ब्राउनी. त्यानंतरला मी ते रेड वेल्वेट बेंटो केक बनवायला सुरुवात केलं. हा केक ज्यांनी ऑर्डर केला ते कस्टमर स्वतः येऊन केक घेऊन जाणार होते. त्यांना हा केक रात्री हवा होता. तर इथे हा रेड वेल्वेट केक मी बनवते. आणि हा केक जो आहे त्याची डिझाईन आहे ती मला कस्टमरने सांगितली नाही, फक्त त्यांचं असं होतं की कपल थीममध्ये कोणताही बेंटो केक बनवा. तर मी त्यांना एक पिक्चर्स सेंड केले होते आणि त्याच्यामधून त्यांनी सिलेक्ट केलं, त्याप्रमाणे मी हा केक बनवला आहे. तर हा आहे आपला केकचा फायनल लुक. केक कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या पेजला देखील फॉलो करा. तुमच्या देखील ऑर्डर्स असतील तर मला DM करा किंवा मी खाली नंबर दिला आहे त्यावरती मला कॉल किंवा मेसेज करा. बाय.